नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत पपईचे खमंग थालीपीठ. हे थालीपीठ बनवायला सोपी आहे, खायला खूप टेस्टी वाटते आणि पौष्टिकही आहे. हे तुम्ही लहान मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता, ब्रेकफास्टमध्ये वगैरे. आणि हे तुम्ही दही, लोणचं किंवा हिरवी चटणी यासोबत खाऊ शकता. तुम्ही हे असेही खाऊ शकता, खायला खूप टेस्टी आहे. तर चला हे थालीपीठ कसे बनवायचे हे बघूया. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला हे थालीपीठ कसे करायचे बघूया. कच्च्या पपईचे थालीपीठ करण्याकरता इथे आपल्याला कच्ची पपई लागणार आहे. याचे आपल्याला सालं काढून किसून घ्यायचं आहे. इथे मी अशा प्रकारे पपईवरचे पूर्ण सालं काढून घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही. आता याला आपल्याला किसून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी पपईचे तुकडे करून घेतलेले आहे. आता याला आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून किसून घ्यायचं आहे. अशा तऱ्हेने मी पपईचा पूर्ण किसून घेतलेला आहे, मध्यम किसणीने. एकदम बारीकही किसायचा नाही आहे आणि खूप जाडही किसायचा नाही आहे. थालीपीठाकरता इथे आपल्याला काही साहित्य लागणार आहे. इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून त्याला बारीक चिरून घेतले आहे. इथे आपल्याला मिरची आणि लसूण याची जाडसर भरट करून घ्यायची आहे. आणि कढीपत्ता पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. इथे आपण दगडी खलबत्त्यामध्ये मिरची आणि लसूण हे बारीक भरट करून घेणार आहे. याची मिरचीचे असे तुकडे करून घ्यायचे आपल्याला, म्हणजे ते आपल्या डोळ्यात उडणार नाही. असे तुकडे करून घेतल्याने मी असे हे तुकडे करून घेते आणि हे लसूण टाकून द्यायचे आहे. आणि इथे आपल्याला मिरची लसूणचा जाडसर ठेचा तयार करून घ्यायचा आहे. इथे आपण लसूण आणि मिरचीचा जाडसर ठेचा तयार करून घेतलेला आहे. इथे आपल्याला थालीपीठचं सारण तयार करून घ्यायचं आहे. मी भांड्यामध्ये पपईचा किस घेतलेला आहे, असा मध्यम आकाराचा. आता यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचे आहे. इथे मी कोथिंबीर घातली आहे. कोथिंबीर छान भरपूर घालायची आहे. यामध्ये बारीक चिरलेला कांदाही घालायचा आहे. कढीपत्ता घातला आहे. आणि इथे आपल्याला यामध्ये तयार केलेला मिरची आणि लसूण याचा ठेचा घालायचा आहे. इथे मी मिरची लसूणचा ठेचा घातला आहे. आता इथे आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहे. यामध्ये अगोदर आपल्याला ओवा घालायचा आहे. इथे मी ओवा घातलेला आहे. आणि इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला आमचूर पावडर घालायचं आहे. आणि इथे आपल्याला काळे तीळ घालायचे आहे. काळे तीळ घालत आहे. तुम्ही काळे तीळऐवजी पांढरे तीळ पण घालू शकता. आता हे सगळे साहित्य आपण हाताने छान मिक्स करून घेणार आहोत. असे छान चोळून असे मिक्स केल्याने सगळे आपले मसाले एकत्र होतात. त्यानंतर आपण यामध्ये पिठं घालायची आहे. आपले मुलं पपई अशी कच्ची पपई खात नाही, त्यामुळे आपण हे असे पदार्थ जर बनवून त्यांना खाऊ घातले तर ते आवडीने खातात आणि त्यांच्या शरीरामध्ये आवश्यक घटक जे लागतात ते जातात. त्यामुळे असे पदार्थ त्यांना खाऊ घातले पाहिजे. इथे आपण हे सगळे साहित्य मिक्स करून घेतलेले आहे. आता यामध्ये आपल्याला हे गव्हाचं पीठ आहे हे घालायचं आहे, कणिक. आणि इथे आपल्याला चण्याचं पीठ आहे ते घालायचं आहे थोडंसं. आणि हे पीठ आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हे आपल्याला भज्याच्या पिठापेक्षा घट्ट आणि कणकेपेक्षा सैल असं भिजवायचं आहे. इथे मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. आता इथे आपले हात स्वच्छ धुवून आपल्याला याचं सारण तयार करून घ्यायचं आहे. या पिठाचं प्रमाण असं आहे, 1 वाटी जर इथे आपल्याला कणिक घेतली असेल तर अर्धी वाटी आपल्याला बेसन घ्यायचं आहे.
तुम्ही अजून इथे अदर पीठंसुद्धा वापरू शकता। जसं इथे तुम्ही ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ किंवा तांदळाचं पीठही वापरू शकता, किंवा हे 2 पीठं जे आपण घेतले ते सुद्धा वापरून तुम्ही हे थालीपीठ करू शकता। इथे बघू शकता तुम्ही, आपण हे पीठ जास्त घट्ट केलेलं नाही आहे आणि खूप पातळी केलेलं नाही आहे। बघू शकता तुम्ही, असं याप्रमाणे आपल्याला असं थालीपीठ थापता आलं पाहिजे। अशा प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचं आहे। आता आपण थालीपीठ करायला घ्यायची आहे। इथे मी गॅसवर नॉनस्टिक तवा ठेवला आहे गरम होण्याकरता। याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। इथे मी तेल लावून घेत आहे आणि इथे आपल्याला थालीपीठ थापण्याच्या अगोदर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या हाताला ते सारण चिकटणार नाही। आणि इथे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं थालीपीठचं सारण घ्यायचं आहे आणि असं थापून घ्यायचं आहे। इथे मी खूप मोठा आणि खूप छोटा असं करणार नाही आहे, मीडियम आकाराचा थालीपीठ तयार करून घेणार आहे। आणि इथे आपल्याला जाडीसुद्धा आपल्याला खूप पातळ करायची नाही आहे आणि खूप जाडसरी करायचं नाही आहे। जाडीसुद्धा याची आपल्याला मीडियम ठेवायची आहे। आणि अशा प्रकारे आपण हे करून घ्यायचं आहे। इथे मी मध्यम आकाराची जाडी ठेवलेली आहे आणि इथे मध्ये होल करून घ्यायचं आहे। थोडंसं हाताला बोटाला पाणी लावून होल करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही इथे केळाच्या पत्त्यावर सुद्धा पानावर हे थापून घेऊन नंतर यावर टाकू शकता, असं तुम्हाला जमत नसेल तर। आणि इथे आपल्याला झाकण ठेवून थालीपीठ छान खमंग शिजवून घ्यायचं आहे। इथे आता थोडा वेळ झालेला आहे आणि आपल्या एक साईडचा थालीपीठ शिजलेलं आहे। आता यावर आपल्याला तेल घालायचं आहे, साईडला असे मध्ये वगैरे। आणि आता याला आपल्याला पलटून द्यायचं आहे। बघू शकता आपलं हे थालीपीठ छान खमंग खालच्या बाजूने छान शिजलेलं आहे खरपूस। याला थोडंसं असं हलकंसं दाब देऊन दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे। मी असंच हे दुसऱ्या बाजूने पण शिजवून घेते। इथे काही वेळ झालेला आहे। आता आपली ही दुसरी बाजूसुद्धा झालेली आहे। बघू शकता तुम्ही, दुसरी बाजूसुद्धा आपली छान खरपूस भाजल्या गेलेली आहे। अशा तऱ्हेने आपण पूर्ण थालीपीठ तयार करून घेऊया। अशा प्रकारे मी सगळे थालीपीठ तयार करून घेते। अशा तऱ्हेने तयार झालेले आपले खरपूस खमंग चविष्ट आणि तेवढेच पौष्टिक पपईचे थालीपीठ। हे पपईचे थालीपीठ तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता आणि तुम्हाला हे जर खायचे असेल तर तुम्ही हे असेही खाऊ शकता, किंवा लोणचं, दही, हिरवी चटणी यासोबत हे तुम्ही खाऊ शकता ब्रेकफास्टला, संध्याकाळच्या वेळेस वगैरे। तर असे हे पपईचे थालीपीठ तुम्ही नक्की करून बघा। आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।